कशासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती काय? राहुलजींनी मतचोरीच्या संदर्भात देशभरामध्ये जो एल्गार पुकारला आहे आणि निवडणूक आयोगाची भाजपची चोरीतून आलेली ही अपवित्र सत्ता उलथून टाकण्याचा जो ठाम निर्धार केलाय, त्या निर्धाराला समर्थन देण्यासाठी आम्ही नुकतीच मतदान चोर खुर्ची सोड रॅली त्या ठिकाणी मशाल रॅली आम्ही काढली। त्याच्यानंतर आता सह्याची मोहीम करतोय। या संदर्भातची माहिती देण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। तुम्ही दादा ऐका ना, राहुल गांधींची डाटा समोर आणला, पण निवडणूक ज्यावेळेस ज्ञानेश कुमार आहे ते त्या ठिकाणी तास पडलेले आहेत आणि पत्रकारांवर तुमच्या चिडलेले आहेत, त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, चोराच्या मनात चांदणं असल्यामुळं चिडचिड तर होणारच पाहिजे। चोराच्या मनात चांदणं असल्यामुळं चिडचिड होणार आणि तसं ते त्यांच्या सगळ्या कालच्या आपण सगळ्यांनी बघितलंय। एक अत्यंत महत्त्वाचा मोलाचा प्रश्न तिथले उपस्थित मीडिया बांधव भगिनी विचारत होत्या, त्यापैकी एकाही प्रश्नाला सरळ उत्तर, पण प्रश्न घेतल्यावर लगेच उत्तर, प्रश्न घेतल्यावर लगेच उत्तर असं नाही। प्रश्न 10 विचारायला लावणार आणि त्या 10 प्रश्न सोडून 11वंच त्यांनी बोलणार। असा जो कोरखेळ त्या ठिकाणी कायद्यासोबत, नीतिमत्तेसोबत, न्याय संस्थेसोबत त्या ठिकाणी काल दाखवला, तो सगळ्या देशानं बघितला। सत्ताधाऱ्यांसोबत निवडणूक आयोग ही त्यांच्याच बाजूनी बोलते असं म्हणायचं आहे। निवडणूक आयोग एजंट असल्यासारखं बोलतंय, त्यांच्या बाजूनं बोलतंय असं नाही। त्यांचं गुत्त घेतल्यासारखं, त्यांची सुपारी घेतल्यासारखं बोलतंय, नाही वागलालय। ही वस्तुस्थिती सगळ्या देशाला उघड झाली ना। जिल्ह्यात सगळीकडे पाणी झाले, अतिवृष्टी झाल्या, त्याच्यावर पत्रकार परिषद घेतली नाही। नाही, आता आम्ही या ही प्रेस पूर्वनियोजित आहे। आदरणीय अमित देशमुख साहेबांनी कालच्या परिस्थितीनंतर रात्री आम्हाला सूचना दिलेल्या आहेत। धडकनाळ आणि त्या जो उदगीरचा बॉर्डरचा भाग आहे, त्या गोळेगाव, ह्या सगळ्या भागामध्ये भेट द्यायला त्याच उद्देशानं आमच्या जिल्हाध्यक्ष शिलाताई पाटील आलेले आहेत। आमचे जळकोटचे तालुका अध्यक्ष मारतूक, आम्ही आमचं शिष्टमंडळ सगळं तिकडं आम्ही आणि यापूर्वीच तिथं आदरणीय अमित देशमुख साहेबांनी भुसणीला जाऊन पाहणी केलेली आहे। निलंग्यामध्ये 2 ठिकाणी आमच्या शिरोळ वांजरवाड्यात विजेचा तार अंगावर पडून फुलचंद जाधव नावाचे शेतकरी त्या ठिकाणी दगावले। रात्री आम्ही त्यांना सगळ्या पंचनामा वगैरे त्या सगळ्या गोष्टीसाठी प्रशासनाला बोलून ती गोष्टी करायला लावल्या, PM करून घेतला। त्या सगळ्या आम्ही प्रक्रियेत आहोत। वी आर ऑन फील्ड। काय तुमचं अभियान आहे, कधीपासून चालू होणार आहे तुमचं अभियान? काय 2 दिवसात सुरू होणार आहे आणि ती सह्या जमा करणे, लोकांपर्यंत हा विषय जागृती कारण लोकांचं समर्थन राहुलजीच्या म्हणण्याला मिळवणे, हा सगळा अभियानाचा उद्देश आहे। धन्यवाद।